पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। तसेच डॉक्टर देवकते यांच्या चिरंजीव हॉस्पिटल यांच्याकडून सर्वांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्याच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर श्रीकांत देवकते, एमडी पेडियाट्रिक मुंबई, डॉक्टर ओजस देवकते, एमडी पेडियाट्रिक, डॉक्टर प्रेरणा देवकते, बालरोग व नवजात अर्भक तज्ञ, तसेच समस्त देवकते परिवार व सर्व कर्मचारी वृंद, चिरंजीव हॉस्पिटल, भक्तिमार्ग, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर तालुका पंढरपूर या कारखान्यास आर्थिक अडचणीतून बाहेर काढू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 मे 2024 रोजी विठ्ठल कारखान्यावर घेतलेल्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना दिली होती। यातूनच दिलेल्या शब्दाप्रमाणे राज्य महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्वाधिक थक हमी श्री विठ्ठल कारखान्यास देण्याचा निर्णय घेतला आणि याच थक हमीवर NCDC संस्था नवी दिल्ली यांच्याकडून मागील थकीत देणे देण्याकरता 347.67 कोटी कर्ज मिळालं। मात्र मिळालेल्या या कर्जाचा विनियोग ज्या कारणासाठी करण्यात येणं अपेक्षित होतं त्या कारणासाठी केला गेला नाही असा आरोप होत असून त्या कर्ज रकमेपैकी व्यापाऱ्यांची थकीत देणे रक्कम रुपये 59.75 लाख रुपये तर निवृत्त कामगार व कामगार यांचे थकीत देणे 41.87 अदा करणं अपेक्षित होतं। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त झालेल्या जवळपास 150 कामगारांचे ग्रॅज्युइटी, रिटेशन, रजेचा पगार वाढीचा फरक आदी रकमा मिळाव्यात या मागणीसाठी विठ्ठल कारखान्याचे कामगार मागील 2 महिन्यापासून संघर्ष करतायत। 24 एप्रिल रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून त्यांनी कारखान्यास मिळालेल्या 347 कोटीच्या रकमेचा विनियोग कसा केला गेला याची चौकशी करण्याची मागणी केली होती। आता मागील 6 दिवसांपासून हे कामगार पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेत। वयोवृद्ध असलेल्या अनेक कामगारांची प्रकृती ढासळू लागली असून तरीही साखर आयुक्त ही बाब गंभीरतेनं घेत नाहीत अशीच परिस्थिती आहे। तर दुसरीकडे कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढवित असताना दिलेल्या शब्दाची कामगार आठवण करून देत असून आमची देणे देण्याच्या नावाखाली NCDC कडून 41 कोटी रुपये आणले, मग ते गेले कुठे असा रास्त सवाल ते उपस्थित करतात। मात्र श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून 347 कोटी रुपयांचा विनियोग कारखान्याने कसा केला याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं चित्र असून चेअरमन आणि संचालक मंडळानं पुढे येऊन पत्रकार परिषद घेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि कामगार यांच्यात निर्माण झालेली अस्वस्थता थांबवावी अशीच भावना व्यक्त होतीये। तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालावं अशी भावना व्यक्त होताना दिसून येते। आज पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर कामगारांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे। अनेक कामगार हे साठी उलटून गेलेले वृद्ध कामगार असून अनेकांना शुगर, BP तसेच इतरही अनेक आजार आहेत। त्यामुळे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावू लागली। आज 108 ॲम्ब्युलन्स डॉक्टरसहित येथे दाखल झाली व त्यांनी कामगारांची तपासणी केली आहे। काही उपोषणकर्त्यांची शुगर लेवल कमी झाल्याचं निदर्शनात आलं असून त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागेल असा सल्लाही डॉक्टरांनी दिलाय। परंतु उपोषणकर्त्यांनी आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहे असं सांगत कोणत्याही प्रकारचा उपचार घेण्यास उपोषणकर्त्यांनी नकार दिलाय। साधं काही असलं तर आपण देऊ शकतो। आता शुगर कमी झाली तर आपल्याला तिकडे जाऊनच लावावं लागतं, कारण की सलाईन वगैरे लावावं लागते त्यांना। आपली ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे, आता ट्रान्सपोर्टेशनसाठी आलो आहे तुमच्या तुम्ही म्हटलं की तुम्हाला इथे हे असेल, तुम्हाला जर ते लागेल तर मग तुम्हाला जिल्हा रुग्णालयातील कोणत्या तरी डॉक्टरांना बोलवावं। शुगर कमी झाली तर काय करावं लागेल? आपल्याला सलाईन लावावं लागेल त्यांना आणि दवाखान्यात घेऊन जावं लागेल। ते तुम्हाला बोलवावं लागेल। आपली 108 सर्व्हिस आहे, आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही।